हॅलो. साहेब नमस्कार. पंढरी पाटे बोलतोय सर, यवतमाळवरून, शेतकरी चळवळ. हा, नमस्कार साहेब, बोला. लिंबा तालुका दिग्रस तो सुखदेवराव लोखंडे नावाचा शेतकरी ढसा हो रडला हो हो त्या दिवशी. हा, हो हो हो. विनंती आहे मायबाप, असं नका करू हो. गरीब लोक आहे हो. नाही साहेब, तुम्ही पूर्ण परिस्थिती समजून घ्या. त्याचा अरे आदेश सर, झालेला आहे, मी आदेश मी दिलेला काय आहे रस्त्याचा. म्हटलं, परिस्थितीचा हं. विषय सोडा. आदेश दिलेला आहे साहेब पण मी काय त्याच्यामध्ये. म्हटलो, शेत जमिनीत जाण्यासाठी रस्ता आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही का? त्याच्यात आदेश दिलेला आहे सर मी. हेलिकॉप्टर नेणार आहे का तो शेतामध्ये? शेतकरी त्याच्यामध्ये आदेश झालेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवू का? आदेश काय झालाय? रस्ता दिलेला आहे त्यांना मी. रस्ता दिलेला आहे, मग ते का असं हं. करतात? आता ते 1 तारखेपासून ते थोडासा इमोशनल अँगल त्याच्यामध्ये घेतात. ते त्यांच्या मागे हं, म्हणजे अर्जदार बरेच होते त्या केसमध्ये. हं. तो विषय जरासा जास्त गंभीर आहे, म्हणजे इमोशनल विषय आहे त्यामध्ये. मी अरे आदेश केलेला आहे, तुम्हाला आदेश पाठवतो व्हॉट्सअपवर. नाही, आदेश नाही, पण तुम्ही रस्ता उपलब्ध करून द्या ना. आदेश करून काय, तुम्ही द्या ना तिथं त्यांना पोलीस सिक्युरिटी मेंटेन करून. हो, ठीक आहे, देतो ना मी त्यांना, काही अडचण नाही. नाही, त्यांना तुम्ही जर जेवढा आदेशात दिलेला आहे तेवढा रस्ता त्यांना देतोच मी. त्यांना पैदल जाण्यासाठी तर रस्ता द्या किमान. पैदल जाण्यासाठीच मी तुम्हाला आधी आदेश पाठवतो, तुम्ही आदेश वाचा नाही, आणि मी मग काय मला म्हटलं सर, परत फोन करा तुम्ही. टेक्निकल गोष्टीचा विषय सोडा लक्षात सर. शेतकरी जर टेक्निकलचं जिल्ह्याच्या नाही ठिकाणी बघा, येतोय. सगळे मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे साहेब. सगळे नाही नाही, तहसीलदार काही असे शेतकरी असे आहेत वगैरे की असे नाही नाही, लक्षात असं काय, नाही. असे लोक खूप बोलतात. मग आतापर्यंत काऊन नाही पेरलं, काऊन नाही शेत त्याचं? ते त्यांनी पेरलं नाही ना, त्यांना वारंवार सांगितलंय. त्यांच्या शेतामध्ये नाही मंडळाधिकारी पाठवलेत मी खूपदा, हम्म, की हम्म, बाबा हम्म. तुम्ही सांगा. तुम्हाला हम्म. माझ्या शेतामध्ये माझ्या ऑफिसमध्ये आले होते ते. ते शेजारचे त्यांना म्हणलं कोणतरी पवार म्हणून आहेत, त्यांना त्रास देत आहेत, हे योग्य नाही बरं का साहेब, लक्षात घ्या. मी नाही तर मग उद्यापासून तिथं अन्नत्याग करेल बरं का, तहसीलला तुमच्या दिग्रजच्या. मंडळ अधिकारी माझ्या ऑफिसमध्ये होते आणि ते स्वतः आले होते, हम्म, शेतकरी, हम्म, हम्म, बरं का. त्यांना हम्म. मी स्पष्ट म्हणत होतो की तुम्हाला कधी पेरायचं सांगा तुम्ही तारीख, त्या दिवशी मी मंडळ अधिकारी पाठवतो. ते सर रेकॉर्डिंग आहे कसं आहे, माझ्याकडे. तुम्ही आणि पोलीस ते काय सिक्युरिटी म्हणत होते, मेंटेन नाही मला करून म्हणजे लक्षात घ्या, त्यांना रस्ता उपलब्ध करून द्या. खूप 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 म्हणजे चांगली गोष्ट होईल, खूप चांगली. आम्ही ठीक तुमचे आहे, ठीक उपकार आहे. माणू साहेब, आम्ही तुमचे उपकार माणू साहेब, लक्षात घ्या. हो हो, तुम्ही ठीक म्हणा आहे. आम्ही येतो, त्यांना रस्ता उपलब्ध करून द्या, आम्ही त्या ठिकाणी येतो, तुम्ही आमच्या रस्ता सोबत चला. उपलब्ध करून दिलाय साहेब त्यांना. त्यांना पाऊलवाट उपलब्ध करून दिलेली आहे. पण हो, तरी तो व्यक्ती पेरणी करत नाही. त्याला कितीदा म्हणलं तुला कुठल्या तारखेला करायचं सांग, त्या दिवशी मी तलाठी पाठवतो. नाही ना सर, पण ते तसा नाहीच, विषय नाही करायचीच नाही ना. म्हणताय ते. तसा विषय नाही सर, आजूबाजूचे त्यांना काहीतरी प्रेशराईज करत असतील, तेव्हा ते काहीही भीत नाही, त्यांनी असतील. मला लिखित दिलेलं आहे. आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ना, त्यांनी लिखित दिलेलं आहे की लॉक साहेब लावलं तुमच्या म्हणते तो, आदेशात. हं? लॉक लावलं म्हणते ना शेतकरी, माझ्याकडे लॉक रेकॉर्डिंग कधीही आहे लॉक त्यांची. उघडतो म्हणतो की, चावी द्यायला लावली त्यांना त्याची. हा, मग तुम्ही म्हणताय ना साहेब, तुम्ही परत नाही का त्या गैरहजराला बोलवतो उद्या. हम्म, 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 हं? ओके. त्याला नाही का त्या लॉकची एक चावी द्यायला लावतो यांना. हा 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 हा. मग ते कधीही जाऊ शकतात. काय सर, आपण सहकार्य केलं तर सगळ्या गोष्टी निपटतात नाही, राऊत करतो साहेब. ना सर. तुम्ही म्हणताय, तुम्ही आता गैरसमज तुम्ही असा करून घेतलाय की बाबा मी त्यांच्या विरुद्ध आहे. आता हे मलाही मनाला लागलंय, आपण शेतकऱ्यांसाठी मी एवढं करतो. असं कुणीतरी समजा असं गैरसमज घेऊन जर असं बोललं ना, आम्ही काम करणारा, मग चांगलं काम करणाऱ्यांना पण जरा हे नाही मिळत हो, नाही 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 नाही, 100% बा, इन्स्पिरेशन तुमचं मिळत नाही ना जर आम्हाला. लक्षात, तुम्ही गुरु एकाच अँगलने जर बघणार गुरु की लक्षात बाबा घ्या, आम्ही. हं, गुरुवर्य, लक्षात घ्या, तुम्ही जर रस्ता उपलब्ध करून दिला तर मी तसा म्हणेल की सन्मान्य राऊत साहेबांनी एका फोनवरती रस्ता उपलब्ध करून दिला. हं. एका फोनवरती रस्ता उपलब्ध करून दिला, कुठलाही निवेदन नाही, कुठलंही काही नाही, एका फोनवरती साहेबांनी रस्ता उपलब्ध करून ठीक दिला. आहे, ठीक आहे. मी साहेबांचे उद्या बोलून मनपूर्वक देतो आभार. त्यांना. हो, ठीक, चालेल. वाटल्यास आम्ही येतो तिथं दिग्रसमध्ये. गरज नाही, त्यांना बोलून घेतो मी. मला कायद्यात जेवढं शक्य आहे तेवढं मी करतो. त्यांना त्याची चावी द्यायला लावतो, सगळं करायला लावतो. हा, ठीक आहे. आता लॉक लावून आहे, चाबी, त्याच्यानंतर पेरणी नाही झाली हो. 4 एकर 2 लेकर येतं, त्यांची माय मेलेली आहे, बाप हो, पोलीस स्टेशनमध्ये जैलात अटक आहे. त्यांना मी चावी द्यायला लावतो. त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की मी कधी तुम्हाला तो रस्ता देतो, पण त्यांनी ते स्वतः त्यांना पेरणीच केली नाही, कितीदा म्हणलं तरी. हो ठीक आहे, काही सर ते भीत असतील हो, भीत असतील, मी प्रेशराईज त्यांना होत असतील. समक्ष सगळ्या दोघांना उद्या बोलून घेतो. बस त्याच्यात तुम्हाला हा काय झालं ते इतिवृत्त हा, सुद्धा तुम्हाला पाठवतो. ठीक पोलीस आहे. सिक्युरिटी सर मेंटेन करून दिली, एकदा पोलीस जर असतं. सिक्युरिटी त्यांना पैसे भरावे लागतील ना, त्याचा काही जीआर नाही ना, आम्हाला देता येत नाही ना. ते पोलिसांचा विषय, एसपी सरांचा विषय नाही नाही असतो नाही, तो, पोलीस पोलीस सिक्युरिटी सिक्युरिटी. त्यांना कॉन्स्टंट नाही म्हणतो, रस्ता उपलब्ध करून द्या, हो, त्याच्यानंतर रस्ता प्रॉब्लेम. उपलब्ध करून देण्यासाठीच त्यांना एसपी सरांची परवानगी लागते पोलीस प्रोटेक्शनची. माझ्या पत्राने पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही आता. एसपी सरांचंच पत्र लागतं त्यांना. पोलीस सिक्युरिटी देण्यासाठी. आम्ही ठाणेदारांना पत्र देतो हम्म, की हम्म, बाबा यांना पोलीस प्रोटेक्शन द्या म्हणून. हम्म, ते हम्म. पत्र जाते एसपी सरांकडे. एसपी सरांची त्याला परमिशन मिळते. हा, त्याच्यानंतर त्याच्यात पैसे भरावे लागतात पोलीस प्रोटेक्शनचे, ते पैसे भरतात. अच्छा. अशी प्रोसिजर आहे ती सगळी.
मला तुम्ही ठाणेदाराचा नंबर द्या तिच्या, हं, हं. त्यांनाही बोलतो मी माननीय चिंता साहेबांना भेटतो. ठीक आहे, लगेच भेटतो. हो चालेल चालेल 15-20 मिनिटात त्यांना भेटतो मी. येस. उद्या मला हा ते त्यांनी काय, जर समजा पटकन दिलं ना तर पटकन होऊ शकते आणि पोलीस प्रोटेक्शनची गरज नाही साहेब त्याच्यामध्ये. तुम्ही आता समोरचा दंडाधिकारी आहे आणि गैरहजर तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मागताय म्हणल्यानंतर काय बोलावं आता? मला देता येत नाही ना, आता माझ्या अधिकारात आहे तर मी देईल ना. तालुका पोलीस काय माझ्या दंडाधिकारी अंडर थोडी म्हटल्यानंतर पोलीस आहे. तुमच्या आदेशाच्या पलीकडे कोणी जाते का साहेब? नाही एसपी सर माझ्यापेक्षा मोठे आहेत, सिनियर नाही आहेत नाही, मला ते SP सर. मान्य करतो, पण तालुक्याच्या ठिकाणी तुमच्या आदेशाच्या पलीकडे कोणी पण जाते का? त्यांना जर त्यांच्या सिनियरने सांगितलं असेल की बाबा मी माझ्या पत्राशिवाय परमिशन द्यायचं नाही तर कशी देतील ते? हे इनडायरेक्टली घुमवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. मलाच तुम्ही घुमवतायत तर शेतकऱ्याचा काय विषय असेल बिचाऱ्याचा? तुम्ही बोला सर, एसपी सरांना बोला, मी तुम्हाला एसपी सरांचा उद्या काय meeting विचाराचा घेऊन मी कन्सर्ट सांगतो. आला याच्यामध्ये? साहेबांचा काय कन्सर्ट आला? हा? जी बरं गोष्ट ठीक आहे, मी बोलतो तुम्हाला थोड्या वेळात. गाव पातळीवरती